म्हाळसा, जशी आपल्याला आपल्या प्रजेची काळजी आहे तशीच तिची देखील असायला हवी, कारण बानू देखील ह्याच प्रजेचा एक भाग आहे. याच युक्तिवादाने जेव्हा जेव्हा मी तिला जेजुरीतून घालवण्याचा प्रयत्न करते तेव्हा तेव्हा काहीतरी घडतं आणि ती जेजुरीतच राहते. माझ्यासाठी देखील ही महत्वाची गोष्ट आहे. म्हाळसा, ह्या क्षणी प्रधानजी आणि दैत्य यांच्यामध्ये नेमकं काय घडलं असावं ह्याचा विचार आपण करायला हवा. आपल्यासाठी हे अधिक महत्वाचे आहे. मला नाही वाटत की त्यांनी प्रधानजींचं ऐकलं असेल. श्री खंडेरायांनी ह्यांना दैत्यांकडे प्रस्ताव घेऊन पाठवला आहे. दैत्यांनी त्यांची कुकृत्य थांबवावीत म्हणून हे प्रस्ताव घेऊन गेले आहेत. दैत्यांना समजावण्याचं हे कार्य वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही. ह्याआधीही ह्यांनी मणीच्या वधानंतर मल्लाला समजावण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. ह्यांना जाऊन आता बराच अवधी झाला. एव्हाना ते यायला हवे होते, किंवा त्यांची काहीतरी वार्ता यायला हवी होती. परंतु अजूनही ना कोणती वार्ता आली आहे, ना हे गडावर परत आले. समजेजण तुमचीच वाट बघत होते बघा. तुमची आणि राक्षसांची भेट झाली ना? आता तुम्हीच सांगा की माझं काय चुकलं आहे का? परदानजी न बोलताच निघून गेले आणि तुम्ही बी काय बोलना झालंय बघा. अहो पण आता तर झालं तरी काय? गणोबा, राघोबा, परदानजी आता देवाची भेट घेतालच. आता समजासनी ठाव होईल का राक्षसासनी किती बी समजावलं तरी ते काय ऐकायला तयार नाही. ती म्हणजे ते अजून लोकांनी त्रास देणार? पर त्यासनी ठाव नाही व्हय. त्यांनी जर लोकांनी त्रास दिला तर देव रागवत्याल, आणि देवासनी राग आला तर ते काय त्यासनी सोडायचं नाही. राघोबा, ते मला बी ठाव आहे. परदानजीने बी त्यासनी समजावलं, पण नाही, त्यासनी काय ऐकूनच घ्यायचं नाही. अरे माझं तर पार रक्तच खवाळलं होतं. पण परदानजी शांत होतं म्हणून, नाहीतर काय त्यांचा जीव वाचला नसता बघ. तवा नाही गेला तर आता जाईल बघा. पर देवासनी हे जेव्हा ठाव पडल तर देव काही सोडणार नाही त्यासनी. आता युद्ध होणारच बघ. देवाच्या मनात काय आहे ते कळलंच, पण आपण बी तयार राहाय हवं. व्हय व्हय गणोबा, राघोबा, देवाची आज्ञा आली की आपण तयारी करायला घ्यायची आहे. ध्यानात ठेवा. आलं का ध्यानात? व्हय व्हय. हा, येऊ का जी? या गणोबा. देवासनी आणि तुम्हासनी सांगावा द्यायला आलो होतो बघा. सांगावा? कसला? परदानजी परत आलाय जी. प्रधानजी परत आलेत, त्यांची भेट घ्यायला हवी. काय सांगू त्यासनी? गणोबा, तुम्ही जाऊ शकता. मी भेटेन त्यांना. जी. मला त्यांची भेट घ्यायला हवी. म्हाळसा, मला नाही असं वाटत की त्यांनी प्रस्ताव मान्य केला असावा. प्रधानजींची भेट घेतल्याखेरीज आपण कुठल्याही निष्कर्षापर्यंत जायला नको.
मला मात्र असं वाटतं आहे की आता युद्ध होणार. मी प्रधानजींना भेटून येतो. माधवा, मी तुमचीच प्रतीक्षा करत होतो. आपल्याला कष्ट पडले असते. देवा, काय हे? कष्ट कसले यात? तुम्ही विश्रांती घ्या, आपण नंतर बोलूयात. आपण आत्ताच बोलू, विलंब नको. देवा, प्रधानजींनी त्या दैत्यासनी लय समजावलं, पर ते दैत्य काही. देवा, त्यांना संधी मिळावी म्हणून आपण त्यांच्या समोर इथून परत जाण्याचा प्रस्ताव ठेवला, पण त्यांची युद्ध करायचीच इच्छा आहे. असं असेल तर मग त्यांची इच्छा आपण पूर्ण करू. असुरांना शांततेचा मार्ग कळेल असे कधी वाटलेच नव्हते, तरीही आपण प्रयत्न केला. भविष्यात हा आदर्श राहील. परंतु त्यांना शासन करणे हाच एकमेव मार्ग आहे. देवा, युद्ध न करताही आपण त्यांना शरण आणू शकतो. ते कसे काय? आपले सैन्य त्या भागाला वेढाडा केलं. जोपर्यंत ते बाहेर येणार नाहीत तोपर्यंत सैन्य तिथेच असेल. परंतु त्यांच्याकडे मायावी शक्ती असणार, त्याशिवाय ते हे धाडस नाही करणार. माझी दृष्टी राहील त्यावर. माधवा, ते शरण आले तर उत्तम, नाहीतर माझा खंडा युद्धाची प्रतीक्षा करत आहे. प्रयत्न करून पाहू. माधवा, आपण आता जावे, कारण लक्ष्मी देवी आपली प्रतीक्षा करत असणार. येतो मी. देवा, मी अभि येतो. भानुताई, अहो हे काय? अगं, वस्तीवर अशी जाणार आहेस काय? अगं, लोक काय म्हणतील? हे आहे असं आहे. मला असंच जायचं आहे. मला आतनं काय बी संग घेऊन नाही जायचं. अगं, पर आज्या हाय, वस्तीवरली माणसं हाय, काय म्हणत्याल ते? मी सांगल त्यासनी काय सांगायचं ते. तुम्ही नका काळजी करू त्याची. वस्तीवर सुखरूप पोचलो म्हणजे देव पावला.
नाहीतर वाटतच कल्याण होयाच. राक्षसासनी कळलं ना की खंडोबाची बायको हाय म्हणून गप असतील का ते? हं? तुम्ही नका घाबरू. असं दिस कधी येईल असं वाटलं बी नव्हतं. अगं गंगे, त्यात रडायचं काय एवढं? चला आता वस्तीव गेल्यावर मेंढर वाळायला लागतील मला बी. गप बसा. येळ काळ काय काय बोलतायसा तुम्ही? अगं बघ, चला. देवी, तुमचीच प्रतीक्षा करत होते मी. जे घडू नये असं वाटत होतं तेच होणार आहे आता. म्हणजे आपण जो प्रस्ताव दैत्यांकडे मांडला होता तो त्यांनी धुडकावून लावलाय. असं व्हायला नको होतं, परंतु दैत्यांकडून आणखी काय अपेक्षा ठेवणार? खरं आहे तुमचं. युद्ध हा अखेरचा पर्याय असू नये अशी माझी भूमिका होती आणि तीच श्री खंडेरायांची देखील. युद्धाने नेहमी हानीच होणार, मग ती कोणाची का असेना. आता या संकटातून लवकरात लवकर जेजुरीच्या प्रजेला बाहेर काढायला हवं. काय झालं देवी? कोणत्या विचारात आहात? त्या दैत्यांना त्यांच्या कर्माची फळं तर मिळतीलच, परंतु आणखी एक समस्या उद्भवू शकते आणि त्याकडे आपण लक्ष द्यायला हवं. कोणती समस्या? बानू. पाणाई? हो, म्हाळसा देवींनी बानूला जेजुरी सोडून जाण्याची आज्ञा दिली आहे आणि ती देखील जाण्याच्या तयारीत आहे. परंतु श्री खंडेरायांनी तिला निरोप पाठवला आहे की जोवर ते सांगत नाहीत तोवर तिने कुठेही जाऊ नये. हो, परंतु ती ह्या क्षणी काय करेल सांगता येत नाही आणि ह्या अशा युद्धाच्या परिस्थितीमध्ये नेमकं तिच्याकडे दुर्लक्ष होऊ नये. तसं काही होणार नाही. आपण त्यावर मार्ग काढू. मला केवळ इतकंच म्हणायचं आहे की ह्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये जर बानू जेजुरी सोडून गेली तर अनर्थ होऊ शकतो. हो, कारण चंदनपुरीकडे जाणारा मार्ग त्याच रानातून जातो जिथे त्या दैत्यांचं अस्तित्व आहे. म्हणूनच मला तिची काळजी वाटते आहे. ह्या विषयी मी श्री खंडेरायांशी देखील बोलले. आता तुम्ही आला आहात तर ह्यातून काय मार्ग काढायचा हे ठरवलं पाहिजे. यावर नक्कीच मार्ग निघेल. तुम्ही निश्चिंत असा. बानू, अजून बी विचार कर. वाडा सोडून चंदनपुरीला जायचं कधी? म्या काय म्हणते, देवासनी सांगावं तरी धाडायचा. राघोबा, जी. देवासनी सांगावा धाडा. मी चालले आहे म्हणून.
अहो पर देवांनी सांगितलं आहे की त्यासनी सांगितल्याशिवाय कुठं बी जायचं नाही म्हणून. वय की तर आता बी जायचं आहे आणि नंतरच्याला बी जायचंच आहे. अगं पर ज्या वाटेनं जायचं आहे तकडं राक्षस आहे तर जीवाचं काय बरं वाईट झालं म्हणजे. रंग्या देवांची कृपा आहे ना हो आपल्यावर, काय बी करणार नाहीत ते राक्षस. आमासने बी वाटते तुम्ही नका जाऊजी. मला कळतंय आजी, पर आता मलाच नाही थांबायचं होतं. आमच्याकडून काही चूक झाली का जी? नाही जी, जेजुरीतल्या समद्यांनी मला एवढी माया दिली की जलंभर मी आता विसरणार नाही. अहो हे काय करतायस तुम्ही? तुमची माया अशीच राहू द्या जी. येते मी आता काय म्हणावं हिला. चला आपल्याला हिला एकलीला सोडता यायची नाही. हे शस्त्र चालवण्याची वेळ आली आहे. माझा धीर हवा. हाती शस्त्र असलं की धीर देखील असायला हवा. धीर त्यांच्यासाठी ज्यांना लोकांचे कल्याण कळते. त्या असुरांना एवढी संधी देण्याची काही आवश्यकताच नाही. मला तर असं वाटतं आपण त्यांना उगाच इतकं महत्व देतो आहोत. एक घाव दोन तुकडे करण्याची वेळ आली आहे. आपल्या राज्यातल्या प्रजेच्या आणि पशूंच्या जीवाचा प्रश्न आहे. प्रधानजींनी सांगितल्याप्रमाणे आपल्या सैन्याने आत्तापर्यंत त्या दैत्यांना वेढा घातला असेल. त्यांची कोंडी झाली की ते क्षमा मागून पलायन करतील. हा समज लवकरच खोटा ठरेल. आणि म्हणूनच मी माझे शस्त्र नेहमीच सिद्ध ठेवतो. अनेक दिवसांनी त्याला देखील कार्य करायचे आहे. माझे म्हणणे एवढेच आहे की प्रजेला असं वाटायला नको की त्यांच्याकडे आपलं दुर्लक्ष होत आहे. मी माझ्या प्रजेला कोणतीही इजा होऊ देणार नाही. चिंता नसावी. मग लवकरात लवकर त्यावर तोडगा काढा. ऐ गोनोबा, अरे कशा पाय वाटतो यार. अरे म्हणजे तुला काही ठावच नाही होय? नाही काय झालं. अरे ते राक्षस वस्तीतल्या लोकांनी परत तरच द्या लागल्या ती. अरे काय सांगतोय. आणि मग राघोबा हा? एक काम कर. बोल. देवांच्या जाऊन लागलीच समजा कानावर घाल. होय जा बिगी बिगी. आलोच बघ. तुम्ही एवढे घाबरलेले का दिसता आहात? काय झालं? अहो तर राक्षसांनी सैन्याचं कड तोडून लोकांनी त्रास दिला या. त्यासनी मारहाण केली, अन्नधान्याची नासधूस केली या. या तुम्ही. मी सांगितलं होतं ना, दैत्यांना शस्त्राचीच भाषा कळेल. आता त्यांना क्षमा नाही.